भारतातील दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये शिक्षणाचा पाहिजे तेवढा विकास नसल्यामुळे या भागातील विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने मागे राहिला आहे. प्रतिकूल परिस्थितीला झगडत शिक्षणासाठी धडपडणारी मुलं मुली आयुष्याचा मार्ग शोधत आहेत. त्यांच्यापैकीच ही एक आहे सत्यवा बसप्पा हळदकेरी, राहणार गुलबर्गा, कर्नाटक येथील. हिचे आईवडील मजुरी करतात. तरीही अशा परिस्थितीतून ती आज पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकुलमध्ये शालेय शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षण घेत तिने आणि तिच्यासारख्या या मुलींनी विविध क्रीडा प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचून मिळवलेले हे यश. अशाच या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील सत्यवा आणि तिच्यासारख्या हजारो मुलामुलींना पुढे घेऊन जाण्याचं काम करते अनिवासी भारतीय सज्जन कुमार यांनी स्थापन केलेली दुर्गादेवी चॅरिटेबल ट्रस्ट. The philosophy of our trust has been A. Identify need in the community, try to articulate that need and satisfy the need. In this effort, we do not compete, we only collaborate. So we have got several partner organizations with whom we work with. Most of the funding has come from Sajjan, but now there are some people who have started putting in their little bit to the funds. We have tried to keep our administrative costs low. We have tried to impress on the efficiencies and merit and not only stress the need. या ट्रस्टचे विविध उपक्रम महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये 2002 सालापासून राबविले जातात. पुणे जिल्ह्याच्या मावळ भागातील माध्यमिक विद्यालय सांगीसे येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ट्रस्टकडून विविध उपक्रम राबवले जातात. सकस असा अल्पोपहार दररोज सकाळी विद्यार्थ्यांना दिला जातो. दुर्गादेवींनी असं ठरवले की आपण जरी सरकारी अनुदान नाही मिळाले तरी मुलांसाठी शिक्षणाचं जे काय लागणारे साहित्य आहे, जे काही शाळेसाठी लागणारे संपूर्ण व्यवस्था आहे ते आम्ही घेऊ. शाळेतून शिष्यवृत्ती परीक्षा जी होते त्या शिष्यवृत्ती परीक्षेतून मला शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली आहे. त्या शिष्यवृत्तीचा उपयोग खास करून आपल्या शालेय वस्तूंसाठी मी जास्त करून करतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास साधण्यासाठी सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजनही केले जाते. ज्यावेळेस 7वीपर्यंत शाळा होती ना त्यावेळेस आमच्या मुलांचं भरपूर म्हणजे हाल होते. त्यावेळेस काय जायला नीट रस्ता नव्हता, काय नव्हते, म्हणजे सुविधा नव्हत्या आणि गोरगरिबांची मुलं ना एवढी शाळा शिकू शकली नसती. कारण आता ते कसं झालं, ती शाळा झाल्यापासून आम्हाला इतका आनंद आहे ना आमच्या गावकऱ्यांना की आमची मुलं तिथपर्यंत 10वीपर्यंत जाऊ शकली. प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून अभ्यास करणे सोपे झाले आहे. त्या संस्थेच्या मार्फत या मुलांना पुस्तकं, वह्या वगैरे जे अर्थसहाय्य जे लागणारे वस्तू आहेत त्या संस्थेमार्फत मुलांना मोफत दिल्या जातात. संगणक आणि प्रोजेक्टरच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचं कौशल्य वाढून अत्याधुनिक ज्ञानात भर पडू लागली आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात दापोली जवळील चिखलगावमध्ये स्थापन केलेली शाळा म्हणजेच लोकमान्य टिळक विद्या मंदिर. आसपासच्या दुर्गम भागातून शिक्षण घेण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांचा निवास आणि भोजनाचा खर्च ट्रस्टकडून केला जातो. यवतमाळ आणि भोर तालुक्यातील रावडी या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची जबाबदारी ट्रस्टने स्वीकारली आहे. आमच्याकडे जी येत होती ती सगळी मुलं ही ओवाळून टाकलेल्या मुलांसारखी होती की ज्यांना कोणी वाली नाही, कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही, कोणी क्रिमिनल आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही मुलं इथे आली तर त्यांच्याकडे पैसे कुठनं असणार. अशा वेळेला या मुलांना वर्षभर इथे सांभाळायचं, पोसायचं, त्यांचा शिक्षणाचा खर्च करायचा हे केवळ संस्थेला शक्य नव्हतं. अशा वेळेला दुर्गादेवी ट्रस्टचे एक ट्रस्टी माननीय कुलदीप जोशी यांची माझी भेट झाली. त्यांना जेव्हा ही सर्व परिस्थिती सांगितली, त्यांनी इथे प्रत्यक्ष भेट दिली त्यांच्या ट्रस्टीने. त्यावेळेला त्यांनी मदतीचा हात आमच्यासमोर केला. इथल्या अनेक मुलांना, विद्यार्थ्यांना उभं राहण्यासाठी समाजामध्ये, स्वतःच्या आयुष्यामध्ये दुर्गादेवी ट्रस्टने आम्हाला मदत केली. केवळ त्या मदतीवरच आज ही मुलं समाजामध्ये स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली आपल्याला दिसतात. हाताने काम केल्याने बुद्धीला चालना मिळते या तत्वावर मूलभूत ग्रामीण तंत्रज्ञान या केंद्राची सुरुवात झाली. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान पोहोचून विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यास मदत केली जाते. पुण्यातील निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीतील क्रीडाकुलमध्ये भारतीय खेळांना प्रोत्साहन देऊन त्याचे शिक्षण सध्याच्या विद्यार्थ्यांना दिले जाते. क्रीडाकुलमध्ये शिकण्यास येणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या स्तरातून येतात. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गुणवत्ता असते, परंतु प्रशिक्षणाचा खर्च परवडणारा नसतो, म्हणून कित्येक विद्यार्थी खेळाकडे वळत नाहीत.
ही गोष्ट ट्रस्टच्या निदर्शनास आल्यामुळे त्यातील काही आर्थिक दुर्बल घटकातील मुलींची जबाबदारी ट्रस्टने स्वीकारली आहे. मी मूळ गुलबर्गाला राहते. मी कबड्डी आणि ॲथलेटिक्स 2 वेळ करते. मी ॲथलेटिक्समध्ये 600मध्ये माझे नॅशनल झाले आणि कबड्डीतही नॅशनल झाले. मला भविष्यात इंटरनॅशनल प्लेअर व्हायचं. खेळाडूंचं आरोग्य निरोगी राहावं म्हणून ट्रस्टने आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि फिजिओथेरपीसाठी मदत केली आहे. खेळाडूंमधलं टॅलेंट हे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त आहे असा आमचा अभ्यास आहे आणि त्यामुळे या मुलींना केवळ आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून आम्ही प्रशिक्षणात सहभागी करून घेऊ शकत नव्हतो. या ट्रस्टच्या माध्यमातून आम्हाला तेही करता आलं आणि म्हणून साहचर्याने हा प्रकल्प सुरू झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला विज्ञानाचा सखोल अभ्यास करता यावा या हेतूने पुणे जिल्ह्यातील ग्रामपूर्वधिनी साळुंब्रे येथे विज्ञान केंद्राची स्थापना केली. विज्ञान केंद्राची सुरुवात या ठिकाणी दुर्गादेवी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली. सुरुवातीच्या काही भेटीनंतर असं लक्षात आलं की इथं जर संयुक्त प्रयोगशाळा चांगल्या प्रकारे सुरुवात झाली तर इथल्या 20 शाळा परिसरातल्या सुमारे 50 किलोमीटर परिघामधल्या या 20 माध्यमिक शाळेला जोडाव्यात. त्यातले 6,500 विद्यार्थी 8वी ते 10वी आणि 5वी ते 7वीचे जिल्हा परिषदचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. 4,500 विद्यार्थी माध्यमिकचे या ठिकाणी येऊन वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष प्रयोग करतील, संशोधन करतील आणि अभ्यासाबाहेरचं विज्ञान त्यांना शिकवता येईल. गेली 2.5 वर्ष मी माझी मुलं इथे घेऊन येतो आणि माझ्या या इथे आल्यानंतर मुलांनी जे प्रयोग केले ज्याच्यामधून त्यांचा आत्मविश्वास तर डेव्हलप झालाच पण त्यांची कार्यकुशलताही विकसित झाली. 8वीच्या मुलांना एक प्रश्न विचारला होता की सर आपल्याला डोळे 2 आहेत मग आपल्याला वस्तू एकच का दिसते. तसं पाहिलं तर इतक्या हाय लेवलचा प्रश्न 8वीच्या मुलाकडून अपेक्षित नाही तरीही त्याला वाटलं कारण त्याचं सगळं श्रेय या प्रकल्पाला जाईल. सोलापूर जवळील अंदूर येथे हॅलो मेडिकल फाउंडेशन आणि विज्ञान वाहिनीच्या सहकार्याने ट्रस्टने संयुक्तरित्या ग्रामीण विज्ञान केंद्राची सुरुवात केली. या दोन्ही केंद्रामध्ये अत्याधुनिक विज्ञान प्रयोग साहित्य विद्यार्थ्यांना हाताळण्यास उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी दरवर्षी विज्ञानाचा अभ्यास करू लागले आहेत. हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर आणि विज्ञान वाहिनी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अणदूर येथे 3 एकर जमिनीवरती ग्रामीण विज्ञान केंद्र उभारून 32 शाळांना आम्ही याचा लाभ देत आहोत. दुर्गादेवी ट्रस्ट पुणे यांच्या सहकार्याने गेल्या 8 वर्षापासून या केंद्राला मोठ्या प्रमाणामध्ये वेग मिळालेला आहे. याशिवाय सांगीसे, भांडगाव, अंबवणे आणि चिखलगाव येथील शाळांमध्येही प्रयोगशाळेची सोय करून दिली आहे. विज्ञानासारख्या विषयामध्ये आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थी प्रामुख्यानं मागं पडतो. मग त्याला कुठंतरी थोडासा आधार व्हावा म्हणून या सामाजिक संस्थांनी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना पूरक होईल, उपयुक्त होईल म्हणून विज्ञान केंद्राचं धोरण ठरवलं. सर्व प्रकारची मदत देणारा ग्रामीण भागातला पालक हा तितका समर्थ नाही. त्या पालकाचाच हात बनण्याचं काम या दुर्गादेवी ट्रस्टनं या ठिकाणी केलेलं आहे. शालेय शिष्यवृत्ती ही ग्रामीण भागातील शाळांमध्ये ट्रस्टकडून घेतलेल्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दिली जाते. आजपर्यंत महाराष्ट्रातून 800 विद्यार्थ्यांनी तर राजस्थानमधून 170 विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती मिळवली आहे. दुर्गादेवी ट्रस्ट पुणे यांच्या सौजन्याने या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ आता या अणदूरच्या परिसरातील 160 विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांमधल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमुळे शिक्षणासाठी फार मोठी सोय निर्माण झालेली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक लोन आणि शिष्यवृत्तीची व्यवस्था केली आहे. ट्रस्टने ठरविलेल्या नियमानुसार ही शिष्यवृत्ती आणि लोन दिले जाते. 2010 मध्ये महाराष्ट्रात 402 तर राजस्थानमध्ये 201 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. मी अंदूर या गावातून आलेली आहे. मी 8वीमध्ये असताना मला आमच्या येथील हॅलो मेडिकल फाउंडेशनकडून दुर्गादेवी चॅरिटेबल ट्रस्टबद्दल ही ट्रस्ट घेत असलेल्या एक्झामबद्दल समजलं. हे एक्झाम मी दिली आणि मला या एक्झाममध्ये चांगले मार्क्सही मिळाले आणि स्कॉलरशिपही मिळाली. मला 10वीला 99% मार्क्स मिळाले आणि मी सध्या पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकते आहे. मला एक IITian बनायचं आहे आणि IIT हेच माझं एम आहे. आय एम फ्रॉम पुणे. My mother is a homemaker. My father died in an accident. I'm completing my degree from Siaghad Academy of Engineering.
and I came to know about Durga Devi Trust from my school teacher, and then I went there, and after interviewing and seeing my merit, they granted me a scholarship. Now I am placed in Accenture. When I completed my 12th, I came to Pune. I got admitted in BMS, which is a Bachelor of Ayurveda and Medical Sciences. It was very difficult for me to pay the fees of the colleges at that time. Then eventually I came to know about Durga Devi Trust. By virtue of that, I stood first in the MUHS University of Nashik, and I got gold medal for the same. I study in second year commerce. I train under Nihar Amin sir in Bangalore, and for more higher training and more higher for opportunities, I need support. So I heard about this trust who helps students, and I approached to Durga Devi Trust. And because of Durga Devi Trust, I got opportunity to train in USA. After that, I got selected in Commonwealth Games, which held in Delhi in 2010. ट्रस्ट गेल्या 9 वर्षापासून महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये काम करत आहे. रोटरी क्लब आणि सुमेधा या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ट्रस्टचे काम उत्कृष्टरित्या सुरू आहे. परंतु यावरच न थांबता भविष्यात ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची ध्येय, पालकांच्या आशा आणि शिक्षकांचा निश्चय पूर्ण करण्यासाठी ट्रस्ट प्रयत्न करणार आहे. 10-11 years back, one day, me and my wife Asha, we were both sitting at the dining table and reminiscing how fortunate we are, how much the world has given us, and we felt it's our time to now give back to the society. And that's when we thought of starting the Durga Devi Trust. In last 9 years, we had a great journey working with like-minded individuals and other NGOs and organizations in making a difference in the lives of thousands of students. I hope in future we can make an impact on tens of thousands of students, and I hope you can join us in this journey by helping and supporting us. Thank you so much. चला या बदलाचे आपणही वाटेकरी होऊया. कोमेजलेल्या चेहऱ्यावर हास्य उजळूया.